अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्यानंतर या 4 गोष्टी तुम्ही कधीही करू नका. तर प्रिय भक्तांनो, असे म्हटले जाते की जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर सर्व कामे ही यशस्वी होतात. पण सकाळी जाणून बुजून किंवा नकळत अनेक वेळा लोक अशा काही चुका करतात की ज्या त्यांच्या कामावर आणि त्यांच्या आरोग्यावरही परिणाम करतात. तर मी तुम्हाला सांगते की शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी सकाळी उठल्यानंतर अजिबात करू नयेत. तर भक्तांनो, या कामाबद्दल सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पण त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती खूपच मौल्यवान आहे. म्हणून ती अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. आणि हो हो भक्तांनो, व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलला मराठी या सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, पहा, गोष्ट अशी आहे की आमचे काम आहे सल्ला देणे. मी फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा, ती तर तुमची पर्सनली निवड आहे. पण प्रिय भक्तांनो, मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोटं नक्कीच पार होईल. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. बाकी तुमची निवड आहे. तुम्ही खूप हुशार आहात. तर भक्तांनो, जास्त न बोलता हा व्हिडिओ मी आता चालू करते. तर प्रिय भक्तांनो, एकदा माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूला विचारते की हे प्रभू, कृपया मला सांगा की एखादा माणूस आयुष्यभर गरीब का राहतो आणि काही माणूस गरिबीतून बाहेर पडून लवकरच श्रीमंत का होतो? यामागील रहस्य काय आहे? तर भक्तांनो, मग भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात की हे देवी, तुमचे हे सुख संपूर्ण जगासाठी फायदेशीर आहे. कारण आज मी तुम्हाला आयुष्यभर गरीब राहण्याची ती 4 कारणे सांगेन, जी एखादी व्यक्ती सकाळी उठताच करत असते. जर एखाद्या व्यक्तीने या 4 सवयी सुधारल्या तर त्याला जीवनात श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे देवी, हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. पण हो, ही कथा मध्येच सोडण्याची चूक तू करू नका, कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच विषासारखे असते. प्रिय भक्तांनो, मग माता लक्ष्मी म्हणते की हे प्रभू, तुम्ही निश्चिंतच राहा आणि ही कथा मला सांगा. मी ती पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत ऐकेन. म्हणून भक्तांनो, तुम्हीही ही कथा पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत ऐकली पाहिजे. प्रिय भक्तांनो, मग भगवान श्री हरी विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात की हे देवी, ही प्राचीन काळाची गोष्ट आहे. एका छोट्या गावात एक साधू महाराजांचा आश्रम होता. साधू महाराज त्यांच्या सखोल समजुतीसाठी आणि जीवनातील रहस्य उलगडण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात होते. दूरदूरचे लोक त्यांच्या समस्यावर उपाय विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. तर गावात एक गरीब शेतकरी रामू आणि त्याची पत्नी सीता आणि त्यांची 2 मुलं यांच्यासोबत तो राहत होता. रामूचे जीवन अत्यंत अडचणींनी भरलेलं होतं. त्यांच्याकडे शेतीसाठी खूप कमी जमीन होती, जी दगड आणि काटेरी झुडपांनी भरलेली होती. रामूसाठी ती जमीन मशागत करणे सोपे नव्हते, पण तो सर्वतोपरी प्रयत्न मात्र करत असे. रामू सकाळी उशिरा उठायचा आणि नियोजन न करता दिवसाची सुरुवात करायचा. अनेकदा तो या आळसामुळे आपली कामे पुढेही ढकलायचा. त्याची पिके वेळेवर पेरली जात नव्हती आणि त्यांची योग्य काळजी घेतली जात नव्हती. त्यामुळे काय झालं तर त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागत असे. त्यामुळे कुटुंबासाठी पुरेसे धान्य आणि उत्पन्न मिळवणे खूप कठीण झाले. सीता आणि जी रामूची पत्नी आहे ती आणि रामू एक कष्टाळू आणि सहनशील महिला होती. पण ती सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करायची, जसे की पाणी भरणे, मुलांना जेवण तयार करणे, त्यांना अन्न शिजवणे, ही सगळी कामं ती सकाळी लवकर उठून करायची. सीताला रामूने त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणावा असे वाटत होते, पण तो त्याच्या सवयी बदलण्यास तयार नव्हता. त्यांचे घर माती आणि पेंढ्यांचे बनलेले होते, ज्याचे छत दर पावसाळ्यात गळत असे.
पावसाळ्यात सीता आणि मुलांना घराच्या कोरड्या कोपऱ्यात बसावे लागत असे. रामूची मुलगी शाळेत जाण्याच्या वयाची होती, पण तिला शाळेत पाठवण्यासाठी घरात पुरेसे पैसे नव्हते. त्याचा मुलगाही खूप लहान होता आणि अनेकदा तो आजारी असायचा. रामूची अवस्था पाहून गावकरीही त्याला प्रोत्साहन देत असत. काही लोक त्याला आळशी म्हणत असत, तर काही त्याच्या नशिबाला दोष देत असत. रामू खूप निराश आणि असहाय्य त्याला वाटायचं. दररोज रात्री तो आपले जीवन कधी बदलेल याचा विचार करून झोपायचा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा तोच दिनक्रम पुन्हा करायचा. एके दिवशी गावात बातमी पसरली की साधू महाराज जवळच्या आश्रमात तळ ठोकून आहेत आणि ते लोकांच्या समस्या सोडवत आहेत. सीताने रामूलाही आग्रह केला, तू साधू महाराजांकडे जा, तो तुला नक्कीच मदत करेल. सुरुवातीला रामू टाळाटाळ करत राहिला, पण शेवटी त्याने आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. मग रामू साधू महाराजांकडे पोहोचला. त्यांनी त्यांच्या पाया पडून त्यांच्या गरिबी आणि समस्याबद्दल त्या साधूला सगळी माहिती सांगितली. रामू म्हणाला, महाराज, मी खूप गरीब आहे. मी दिवस रात्र कष्ट करतो, पण तरीही आयुष्यात आनंद मिळत नाही. कृपया मला मार्गदर्शन करा. तर प्रिय भक्त साधू साधू महाराज रामूकडे पाहून हसले आणि ते म्हणाले की रामू, गरिबी म्हणजे फक्त पैशाची कमतरता नाही, ती मनाची स्थिती आणि सवयींचे प्रतिबिंब देखील आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला अशा 4 सवयींबद्दल सांगू शकतो, ज्या तुम्हाला नेहमीच गरीब ठेवतील. जर तुम्ही त्या समजून घेतल्या आणि त्या सोडल्या तर तुमचे जीवन बदलू शकते. भक्त मग रामू म्हणतो की महाराज, कृपया मला या 4 सवयींबद्दल लवकर सांगा. मग साधू महाराज सांगतात की ठीक आहे, ऐक रामू, जेव्हा एखादा माणूस सकाळी उठतो आणि आळशी असतो आणि त्याचा दिवस व्यवस्थित सुरू होत नाही, तेव्हा त्याचे आयुष्य देखील नेहमीच व्यर्थ जाते. मी तुम्हाला एका छोट्या कथेद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेन की खूप पूर्वी एका राजाला त्याच्या राज्यातील शेतकऱ्यांना आळशीपणाचे तोटे शिकवायचे होते. तर एके दिवशी काय करतो, सूर्योदयापूर्वी त्याने राजवाड्याच्या मुख्य दाराबाहेर सोन्याचे नाणे आणि रत्ने विखुरली आणि घोषणा केली की जो कोणी आधी येईल तो हा खजिना घेऊन जाईल. परंतु बहुतेक शेतकरी हे आळशीपणामुळे उशिरा उठले आणि जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा खजिना आधीच काढून घेण्यात आला होता. नेहमी सकाळी लवकर उठणारा एक वृद्ध शेतकरी आधी पोहोचला आणि राजाचे बक्षिसाने मिळवले. राजाने सर्व शेतकऱ्यांना सांगितले की जो आळशी असतो तो त्याच्या आयुष्यातील महत्वाची संधी गमावतो. वेळेवर उठणे आणि काम सुरू करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. रामूने ती कथा ऐकली. त्याने मान झुकवली आणि मान्य केले की तो सकाळी उशिरा उठतो आणि दिवसभर तो आळशी राहतो. साधू महाराजांनी त्याला सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि उत्साहाने करण्याचे वचन दिले. तर प्रिय भक्तांनो, साधू महाराज म्हणाले की दुसरी सवय म्हणजे काय, तर नकारात्मक विचार करणे. जर एखादी व्यक्ती सकाळी उठताच त्याच्या मनात चिंता, भीती आणि असंतोषाचे विचार आणते, तर त्याची संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. तो म्हणाला की एकदा एका व्यापाऱ्याने साधू महाराजांना त्याची समस्या सांगितली आणि तो म्हणाला की माझा व्यवसाय दररोज कोसळत आहे. मला समजत नाही की हे का घडत आहे. तर साधू महाराजांनी त्याला दररोज सकाळी त्याच्या विचारांची काळजी घेण्यास सांगितले. त्याने एके दिवशी त्या व्यापाऱ्याला फोन केला आणि म्हणाला की सकाळच्या पहिल्या तासात तुला काय वाटते. तो तर व्यापारी त्यावर म्हणाला की मला असं वाटतं की आजही नुकसान होईल. साधू महाराजांनी त्याला समजून सांगितले की तुमचे नकारात्मक विचार तुमच्या कामावर परिणाम करत आहेत. दररोज सकाळी असा विचार करा की आजचा दिवस चांगला जाईल आणि तुमचे पूर्ण मन तुमच्या कामात तुम्ही घालवा. तर व्यापाराने त्याचे विचार बदलले आणि हळूहळू त्याचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. रामूने हे सुद्धा ऐकले आणि तो म्हणाला, महाराज, हे अगदी खरं आहे. सकाळी उठताच मी माझ्या समस्याबद्दल विचार करू लागतो. मी हे बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर साधू महाराज पुढे म्हणाले की तिसरी सवय काय, तर तिसरी सवय म्हणजे अनुशासनहीनता. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या वेळेत आणि कामात शिस्त पाळली नाही तर त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही. मग त्यावर साधू महाराजांनी त्यावर आणखी एक गोष्ट सांगितली. तर एका तरुण शिष्याने त्याच्या गुरुला विचारले की गुरुजी, मी माझ्या आयुष्यात कसा यशस्वी होऊ शकतो. तर त्यावर गुरुजींनी उत्तर दिले,
दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठा, ध्यान करा आणि तुमच्या जीवनाचे नियोजन करा. शिष्याने सुरुवातीचे काही दिवस असेच केले, पण नंतर आळशीपणामुळे त्याने शिस्त सोडली. गुरुजींनी त्या शिष्याला बोलावून समजावून सांगितले, यश हे केवळ कठोर परिश्रमाने मिळत नाही, तर नियमितता आणि शिस्तीने मिळते. जर तुम्ही तुमच्या वेळेचा आदर केला नाही, तर वेळ तुमचा आदर कधीच करणार नाही. शिष्याने गुरूंचे ऐकले आणि शिस्तीने आपले जीवन व्यवस्थित केले. हळूहळू त्याने आपली सर्व ध्येये साध्य केली. तर रामूला जाणवले की त्याची दैनंदिन दिनचर्या अव्यवस्थित आहे आणि तो त्याच्या कामात निष्काळजी आहे. त्याने साधू महाराजांना वचन दिले की तो शिस्तीचे पालन करेल. शेवटी साधू महाराज म्हणाले की चौथी सवय आहे ती म्हणजे विसंगती. जर तुम्ही दररोज काहीतरी नवीन सुरू केले पण ते पूर्ण केले नाही, तर तुमचे आयुष्य नेहमीच अपूर्ण राहील. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी आणखी एक गोष्ट त्याला सांगितली. एका व्यक्तीने त्याच्या गावात एक सुंदर बाग लावण्याचे स्वप्न पाहिले. त्याने अनेक रोपे लावली, पण त्यापैकी एकाचीही काळजी घेतली नाही. तो दररोज एक नवीन रोप लावतो, पण जुन्या रोपांना पाणी द्यायला तो विसरतो. काही काळानंतर त्याची सर्व रोपे सुकली. त्याला यशस्वी त्याला यशस्वी का झाले नाही, त्याने विचारले की मला यात यश का नाही मिळाले. त्यावर तो म्हणाला की मी प्रत्येक वेळी एक नवीन काम सुरू केले, पण एकही काम पूर्ण केले नाही. साधू महाराज म्हणाले की जो माणूस आपले जीवन विसंगतीत जगतो, तो कधीही आपले ध्येय गाठू शकत नाही. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्य आणि लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे. तर प्रिय भक्तांनो, रामूला कळले की तो अनेक कामे सुरू करायचा, पण तो कधीच पूर्ण करत नव्हता. त्याने साधू महाराजांना हेही वचन दिले की तो त्याची सर्व कामे पूर्ण करण्याची सवय लावेल. साधू महाराजांच्या शब्दाचा रामूच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. त्याने त्याच्या सकाळच्या सवयी बदलण्याचा निर्णय घेतला. आता तो सकाळी लवकर उठायचा आणि प्रार्थना आणि ध्यानाने दिवसाची सुरुवात करायचा. ध्यानामुळे त्याला मानसिक शांती मिळाली आणि त्याचे विचार सकारात्मक झाले. त्याने त्याच्या शेतात काम करण्यासाठी एक दिनचर्या तयार केली. रामूला हे देखील कळले की शिस्त त्याच्या प्रगतीचे मुख्य कारण असेल. त्याने ठरवले की तो दररोज त्याच्या शेतात 8 तास काम करेल आणि त्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवेल. त्याने आठवड्यातून नवीन पीक लावणे किंवा जुनी शेतं साफ करणे अशी छोटी छोटी ध्येय त्याने तशी ठेवली. तो दररोज आपले ध्येय साध्य करण्यात व्यस्त होता. हळूहळू रामूला त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले. त्याचे पीक चांगले येऊ लागले आणि आता गावकरी त्याच्या कष्टाचे कौतुक करू लागले. त्याने त्याच्या कमाईतून मुलांना शिक्षण दिले. त्याने त्याचे घर दुरुस्त केले आणि सीतेसाठी एक नवीन ग्राउंडर विकत घेतले, ज्यामुळे तिचे घरकाम सोपे झाले. रामूचे जीवन आता पूर्णपणे बदलले होते. एकेकाळी त्याला आळशी आणि अयशस्वी म्हणणारे गावकरी आता त्याची स्तुती करू लागले. पतीच्या नवीन सवयी पाहून सीताही खूप आनंदी होती. रामू आणि सीता आता त्यांच्या मुलांसह आनंदी जीवन जगत होते. साधू महाराजांनी सांगितलेल्या या 4 सवयीमुळे रामूचे जीवन पूर्णपणे बदलले. त्याला केवळ गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग नाही सापडला, तर त्याच्या मनात आणि आत्म्यात सुद्धा त्याला समाधान आणि शांती देखील मिळाली. तर भक्तांनो, मी तुम्हाला सांगते की याशिवाय अशी 4 कामे आहेत की जी लोक सकाळी जाणून बुजून किंवा अजाणतेपणामुळे सुद्धा करतात, ज्यामुळे त्यांच्या कामावर आणि त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. शास्त्रामध्ये अशी काही कामे सांगितली आहेत जी सकाळी उठल्यानंतर अजिबात करू नयेत. अन्यथा शुभाशुभतेऐवजी दुर्दैव सावलीसारखे मागे लागू शकते आणि आनंदाऐवजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. तर चला आपण जाणून घेऊया की ती 4 कामे कोणती आहेत जी सकाळी चुकूनही करू नये. पण त्यापूर्वी तुम्ही अद्याप कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिलेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप छान वाटते आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी ज्यामुळे तुम्हाला खूपच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर मी तुमच्या सर्वांसाठी एक गोष्ट घेऊन आले, तर ती तुम्हाला मी सांगते. तर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे आरसा. हो प्रिय मित्रांनो,
सकाळी उठताच लोक स्वतःला आरशात पाहतात, जे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. सकाळी उठल्यानंतर प्रथम देवाचे दर्शन घेतले पाहिजे. असे केल्याने आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते. दुसरे म्हणजे बंद पडलेले घड्याळ. तर भक्तांनो, एखाद्या व्यक्तीचे नशीब घड्याळाशी सुद्धा जोडलेले असते. घरात बंद पडलेले घड्याळ येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देऊ शकते. त्यामुळे शास्त्रानुसार बंद पडलेले घड्याळ जर तुम्ही सकाळी पाहिला तर वाद निर्माण होऊ शकतो. दिवसाचे प्रत्येक काम बिघडू शकते आणि आधीच केलेले काम सुद्धा बिघडू शकते. त्यामुळं यानंतर घाणेरडी भांडी, म्हणजे सकाळी उठताच घाणेरडी भांडी जर तुम्ही पाहिला तर शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार कमी होतो. तर आपल्या शास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावे. घाणेरडी भांडी ठेवल्याने घरात गरिबी येते, कारण देवी लक्ष्मी स्वतः घराच्या स्वयंपाकघरात वास करत असते. आणि जो व्यक्ती रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवतो आणि स्वयंपाकघर स्वच्छ करत नाही, तो देवी लक्ष्मी त्या घराला कायमचा सोडून देते, ज्यामुळे घरात गरिबी येते. म्हणूनच भक्तांनो, रात्री स्वयंपाकघरात कधीही घाणेरडी भांडी ठेवू नका. तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.